आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या निकालाची घडी जवळ येता शिंदखेडराजा शहरात तणावपूर्ण शांतता पसरली असून मतमोजणीसाठी संपूर्ण प्रशासन युद्ध पातळीवर सज्ज झाले आहे। कसलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कडेकोट पोलीस सुरक्षा तैनात करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी दिला आहे। राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या कार्यक्रमानुसार 2 डिसेंबर 2025 रोजी शिंदखेडराजा नगर परिषदेची निवडणूक शांततेत पार पडली। तब्बल 21 मतदान केंद्रांवर मतदान झाले असून 10 प्रभागातील 20 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी थेट जनतेतून मतदान झाले। विशेष म्हणजे या निवडणुकीत 85.8% मतदान होऊन शहरातील मतदारांनी लोकशाहीचा उत्सव साजरा केला। मतमोजणीपूर्वी सुरक्षा यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आज मतमोजणीपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद प्रशासन व पोलीस प्रशासनाने मतमोजणी केंद्राची सखोल पाहणी केली। यावेळी पोलीस निरीक्षक आशिष इंगळे व पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप यांनी बंदोबस्ताची सविस्तर माहिती दिली। मतमोजणी दरम्यान कुठलीही लढाई चालणार नाही। स्ट्रॅग रूम, मतमोजणी सभागृह व परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून प्रत्येक हालचालींवर करडी नजर असेल असा इशारा PI आशिष इंगळे यांनी दिला। यावेळी मुख्य अधिकारी डॉक्टर आशिष बोबडे, PI आशिष इंगळे, PSI बालाजी सानप, श्रावण डोंगरे, शहर अभियंता हामिद काझी, नितीन बोडके, ग्राम महसूल अधिकारी राहुल देशमुख यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। उमेदवारांसाठी कडक सूचना, नियम मोडल्यास कार्यवाही। रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता EVM स्ट्रॅग रूम उघडण्यात येणार असून सर्व उमेदवारांनी नगर परिषद कार्यालयात हजर राहणे बंधनकारक। सकाळी 10 वाजता नगर परिषद सभागृहात मतमोजणीला सुरुवात होणार। नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवारांना 4 मतमोजणी प्रतिनिधी तर नगरसेवक उमेदवारांना फक्त 1 प्रतिनिधीची परवानगी। 4 टेबलांवर टप्प्याटप्प्याने मतमोजणी। टेबल क्रमांक 1 प्रभाग 1, 5 आणि 9। टेबल क्रमांक 2 प्रभाग 2, 6 आणि 10। टेबल क्रमांक 3 प्रभाग 3 आणि 7। टेबल क्रमांक 4 प्रभाग 4 आणि 8। नगर अध्यक्ष पदाची मतमोजणी प्रत्येक प्रभागासोबतच सुरू राहून प्रभाग क्रमांक 10 सोबत अंतिम निकाल जाहीर होणार। नियमभंग, गोंधळ, घोषणाबाजी किंवा गैरप्रकार सहन केला जाणार नाही। तात्काळ कार्यवाहीचा इशारा। कोण बाजी मारणार, कोणाचा पराभव ठरणार। मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शिंदखेडराजाचे लक्ष निकालाकडे खिळले असून नियमभंग, गोंधळ, घोषणाबाजी किंवा गैरप्रकार सहन केला जाणार नाही। तात्काळ कार्यवाहीचा इशारा। कोण बाजी मारणार, कोणाचा पराभव ठरणार। मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शिंदखेडराजाचे लक्ष निकालाकडे खिळले असून विजयी उमेदवार कोण ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। नगर परिषद निवडणूक विभागातर्फे सर्व उमेदवारांना शुभेच्छा। DPA न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हुशे, शिंदखेडराजा। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।